असं सगळे आम्ही बघायला आलो खास. शुभरात्री मित्रांनो, आजच्या या थरारक ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि थरारक कशासाठी म्हणतो हे तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे. मी आलो आहे देवरुखच्या आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये, आई श्री सौजाई देवीच्या मंदिरामध्ये. आणि आता शिमगा चालू आहे, तर आज होळीनिमित्त या देवळामध्ये काय कार्यक्रम आहे आणि काय प्रथा आहे, सगळीकडे वेगवेगळ्या, प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. तर आपल्या या सौजाई देवीची होळी साजरी करायची काय प्रथा आहे, तर आज मी त्या आलो आहे. तर तुम्हाला मी दाखवणार आहे थोडक्यात, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला मंदिर दाखवतो. पहिलं हे आमच्या देवीचं मंदिर आहे, देवरुखची गावदेवी श्री सौजाई देवी. आणि ही सौजाई देवीची मूर्ती आहे बघा. सप्तलिंगीच्या घाटात आदिशक्तीच्या थाटात आहे देवरुख गावची आई रामदेवी सोळजाई. मित्रांनो, असं काहीसं आपल्या ग्रामदेवीचं मंदिर आहे बघा. देवरुखमध्ये आहे हे मंदिर. थोडा लाईट आत्ता कमी आहे, थोडं तुम्हाला आता लाईट कमी असल्यामुळे मंदिर नीट दिसत नसेल. तर माझ्याकडे जुना एक ड्रोन शॉट आहे, तो पण मी ह्याच्याबरोबर आता टाकतो. आणि बघा, मंदिर खूप सुंदर आहे. कधी देवरुखमध्ये जर आलात तर देवीच्या मंदिराला नक्की भेट द्या. आता बघूया होळीची तयारी कुठपर्यंत सुरू झाली ते आपण बघूया. मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता होळीची तयारी चालू आहे. आणि आजची 7वी होळी आहे ना. तर हे मानकरी आहेत शेटे काका. तर कशा पद्धतीनं आपली होळी जी ग्रामदेवीची सौजाई मातेची जी होळी आहे इथे, तर कशा पद्धतीनं साजरी केली जाते? 7वी होळी म्हणजे शेणीचा खेळ असतो. शेणीकीला म्हणजे दोन होळ्या आहेत आमच्या. बरं. एक नगर होळी, एक सौजाईची आणि महालक्ष्मी. दोन तिकडे एक होळी तिकडे आहे ती महालक्ष्मीची, हां, तिकडे ती सौजाईची. हां. मग 7व्या होळीला आम्ही इकडे शेणी असतात आमच्या, त्या साईडला पण शेणी असतात. बरोबर. मग एकामध्ये आमचं 9 कारखानदार येऊन आमचं वाजप असतं. निशाण अब्दारी वगैरे आम्ही देवळातून बाहेर पडतो. हां. मग आमचं वाजप असतं कारण मग आमचं वाजप असतं तर मग हे शेणीचा खेळ चालू. बरोबर. आणि एकामेकाच्या फेकून मारा, म्हणजे जळक्या ज्या शेणी आहेत त्या एकमेकाच्या अंगावर फेकून मारायच्या. हो. आता ही प्रथा कधीपासून चालू आहे आपल्या इथे? म्हणजे भरपूर पिढ्या. वाडवडिलांपासून पूर्वीपासून. तर बघूया आपण कसा हा खेळ आहे शेणी फेकायचा. मित्रांनो, या होळीच्या निमित्ताने आपल्या देवळाच्या परिसरामध्ये जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. तर भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने इथे जेवणासाठी उपस्थित असतात. आता जेवणाच्या पंक्ती इथे चालू आहेत, तुम्हाला दाखवतो चला. मग नाना, आता शेण्यांचा जो खेळ आहे किती वर्ष खेळतोस? आता तरी मी 10-12 वर्ष जास्त झाली असते. 10-12 वर्ष म्हणजे लहानपणापासून आहे की नाही? मग कशा पद्धतीने खेळला जातो? म्हणजे गट वगैरे 2 पार्ट्या करतो आम्ही. हां. दरवर्षी इकडे 50 मुलं, त्या साईडला 50 मुलं. हां, म्हणजे एवढी मुलं येतात ना? मुलं चांगलं आहे. पेट्या शेणी घेतो आणि फेकून मारायचे एकमेकाच्या. जळक्या शेण्या? जळक्या शेण्या म्हणजे अगोदर त्या पेटवल्या जातात आणि पेटवल्यानंतर मग तशा मारायच्या. पण आपला कोण दुश्मन असेल त्याला मारायचा. दुश्मन म्हणजे असं तेवढ्या पुरतीच. बरं, प्रथा आहे त्याच्यामुळे हा खेळ खेळला जातो. एखादा लांब असेल ना त्याला मुद्दाम मारायची. मग याच्यामध्ये हार जीत वगैरे असते का? हार जीत काय नाही, असं काय फक्त काय पण म्हणजे मजा, आनंद लुटायचा करायचा. बस. मग आता हे जे गट पाडतात ते कसे पाडले जातात? टीम कशी पाडली जाते? टीम काय अर्धे इकडे अर्धे इकडे असं काय वाद नाही, सगळे एकत्र टीम पाडली जाते. समजा एक वरचा खालचा विषय नाही. फक्त एकत्र मुलं असतात. जागा होत नाही म्हणून सगळे 50 मुलं इकडे पण असतील त्याची नेहमी करायची. मी आज पहिल्यांदा आलो, मी देवरुखात राहून सुद्धा मी पहिल्यांदा आलेलो आहे. म्हटलं हा बघूया शेण्यांचा खेळ, ऐकलो होतो मी बरंच, तर आज म्हटलं अनुभव या. ओके. तसा उलटा होम असतो ना सावर्डेमध्ये आहे, सावर्ड्यामध्ये वाडमध्ये असतो, तसा आपल्याकडे हा उलटा शेणी आपण म्हणू शकतो किंवा काय तसा शेणीचा होम म्हणू शकतो. बरोबर. म्हणजे आजची 7वी होळी आहे आणि त्याच्या निमित्तानं हा खेळ खेळला जातो. बरोबर. मित्रांनो, जेवण झालंय पोटभर आणि आता आट्यापाट्या बघायला जायचंय.
मित्रांनो, आता तुम्ही जो खेळ बघितला त्याला आट्यापाट्या म्हणतात आणि फाग पंचमीनंतर फक्त 10 दिवस खेळला जाणारा हा खेळ, तर ह्याच्यामध्ये येणारी धमाल आहे ना, हे तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. ही स्वतः अनुभवावी लागते आणि मी आत्ता पहिल्यांदा ती अनुभवली बघितली, तर खरंच तुम्हाला सांगतो खूप धमाल म्हणजे एकदम भारी खेळ आहे. तर अजून माझी आपल्याला घ्यायचे खरा खेळ आपल्याला पुढे सुरू होणार आहे, तो बघायचा आहे. तुम्ही बघितला जणू काय युद्धजन्य परिस्थिती होती, असा काहीसा माहोल होता. काय बाळा, कसं वाटलं? एकदम भारी ना. अशा जळक्या शेण्या आहेत ना, एकमेकाला असं पूर्ण तावाने एकदम मारून फेकत होते आणि एकदम भारी परिस्थिती झाली होती, भारी एकदम. केतन कसं वाटलं रे? एक नंबर पहिल्यांदाच बघितलं मी पहिल्यांदा हे अनुभवलं आणि खरं सांगतो अंगावर काटा येणारा अनुभव होता, एक नंबर. इथे जवळपास 3 होळ्या असतात, त्यातल्या आता 2 होळ्या झाल्यात. आता आम्ही चाललो 3ऱ्या होळीपाशी.
श्री सौजाई ग्रामदेवता देवरूख आज इथे मंदिरामध्ये आज इथे आपण चतुष्सीमा इथे जमलेले आहे. 18 कोमदार 9 कारखानदार इथे जमलेले आहे. हा देवीची म्हणून या आज 7वी होळी म्हणजे आज इथे शनीचा खेळ होतो आणि एक सौजाईची इथे तिथे होळी आहे आणि शनीचा खेळ आणि महालक्ष्मीची एक होळी आहे तिथे एक दोन्ही बाजून आहेत. शनीचा खेळ होतो तो एकामेकाला अशा मारायचे असतात. तो आज इथे शनीचा खेळ व्यवस्थित तिथं पार पडलेला आहे. आता जो तुम्ही आपण बघितला हा शेण्यांचा जो खेळ खेळतोय म्हणजे बऱ्याच पिढ्या हे खेळ खेळतात बरोबर ना. तर ह्याच्यातनं कोणाला हानी वगैरे कधी झाले का? आता मी बाळा कामेरकर, माझं वय आता 35 आहे. नाही म्हटलं तरी मागील 20 वर्ष मी तिथे खेळतो आहे. पहिली 15 वर्ष सोडली तर, पण 15 वर्षामध्ये खेळताना कधीच कोणाला कुठली हानी झालेली नाही. पेटक्या शेणी असतात, समोरासमोर आम्ही मारतो, जवळ जाऊन मारतो, पण कधीच अजूनपर्यंत हानी झाली नाही. ती देवीची कृपा आहे, देवीचं महत्त्व आहे देवीचं, त्यामुळे कोणाला इथं झालेली नाही आहे. ह्याच्या पुढे पण हाच खेळ अजून लोकांना दिसावा त्यासाठी हे आज बाईट देतो आहे. तुमची पण चांगल्या प्रकारे तुम्ही पण तळगडी नोंद करा आणि आपला कार्यक्रम ह्याच्या पुढे अजून वाढत जावा. बरोबर, म्हणजे ही प्रथा अगदी महाराष्ट्राच्या बाहेर पोचली पाहिजे. बरोबर, नक्कीच. मित्रांनो, आज देवरुखमध्ये श्री चौजाई मातेच्या इथे आपण होळीचा एक आगळा वेगळा सोहळा आपण पाहिला. तर तुमच्या गावात सुद्धा अशा वेगळ्या चालीरीती जर असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर कवर करता आलं तर आम्ही नक्की येऊ. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. एक छोटीशी कमेंट करा, त्याने आम्हाला प्रोत्साहन मिळतं. आणि जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.